यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे वणी मतदारसंघ। या ठिकाणी 2014 आणि 19मध्ये भाजपचे संजय रेड्डी बोतकुरवार हे निवडून आले होते। तर यावेळेस महायुती आणि महाविकास आघाडीमधून यांना याचे ही निवडणूक होणार आहे। महाविकास आघाडीमधून ही जागा उभाटाच्या शिवसेनेला सुटली आहे। त्यामुळे या ठिकाणी भाजप, उद्धव ठाकरे सेना गट आणि मनसे अशी ही तिहेरी निवडणूक होणार आहेत। या मतदारसंघाचे जर स्थानिक मुद्दे जर पाहिले तर कोळसा खदानीमध्ये असलेले जे स्थानिक रोजगार देण्यात यावा ही मागणी आहे। सोबतच या भागामधील शेतकऱ्यांच्या शेतीला आणि कपासाला, सोयाबीनला भाव मिळावा हा मुद्दा महाविकास आघाडीने उचलून धरला आहे। तर मनसेकडून स्थानिक रोजगार द्यावा अशी मागणी होत आहे। यावेळी जर पाहिलं तर भाजपमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जे अंतर्गत बंडाळी जे आहेत ते या ठिकाणी उफळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आणि म्हणूनच आता या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील उमेदवार की महायुतीचा उमेदवार निवडून येणार हे आता पाहणे उचित ठरणार आहे। भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाने येथील विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा संधी दिली आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी भाजपचे माजी आमदार ज्यांनी नुकताच शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला त्यांना या निवडणुकीमध्ये उतरवलेला आहे। एकंदरीतच तुमसरमध्ये राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी असा सामना इथे रंगतदार सामना बघायला मिळणार आहे। 2019च्या निवडणुकीमध्ये राजू कारेमोरे यांनी चरण वाघमारे यांचा जवळपास 8,000 मतांनी पराभव केला होता आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा दोन्ही वाघमारे आणि कारेमोरे यांच्यामध्ये थेट लढत होण्याचं चिन्ह दिसत आहे। आणि आता वाघमारे 2019च्या निवडणुकीचा बदला घेतील का अशी भावना आहे। वर्धा विधानसभा क्षेत्रामध्ये सेलू आणि वर्धा या दोन तालुक्यांचा समावेश होतो। तर या दोन्ही तालुक्यामध्ये ग्रामीण रस्ते, शेतकऱ्यांचा मुद्दा आणि गाव पातळीवरचे जे रस्ते आहेत यांचा समावेश हा राजकीय मुद्दा असणार आहे। या ठिकाणी भाजपकडून पंकज भोयर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपने तिसऱ्यांदा पंकज भोयर यांच्यावर विश्वास टाकला तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे शेखर शेंडे यांना चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे। 3 वेळा शेखर शेंडे यांचा पराभव झाला होता। तर 2019ची निवडणूक पाहिली तर 7,900 मतांनी भाजप या ठिकाणी विजयी झालं होतं। आता यावेळी काँग्रेसकडून अनेक जे इच्छुक नेते होते त्यांच्यात बंडखोरी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या ठिकाणी अपक्ष उमेदवारांचा सुद्धा भरणा असणार आहे। विविध राजकीय मुद्दे घेऊन निवडणुकीला हे उमेदवार समोर जातील। यात वर्ध्यातल्या सर्वात महत्त्वाच्या उड्डाणपुलाचा विषय सुद्धा निवडणुकीत रंगणार असं चित्र आहे। याशिवाय सेलू येथील ग्रामीण रस्ते, पांदन रस्ते हे मुद्दे सुद्धा महत्त्वाचे आहेत। परभणीच्या जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील बोर्डीकर विरुद्ध भांबळे यांची लढत राज्यात प्रसिद्ध आहे। मागच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांचा 3300 मतांनी पराभव करून भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी इथं विजय मिळवला होता। यावेळी या पराभवाचा वचपा काढण्यासाठी विजय भांबळे सज्ज झालेले आहेत। जोरदार प्रचार त्यांनी सुरू केला। दुसरीकडे पुन्हा एकदा ही निवडणूक जिंकण्यासाठी मेघना बोर्डीकर यांनीही कसोशीने प्रयत्न सुरू केलेले आहेत। 5 वर्ष केलेल्या कामांच्या बळावर त्या निवडणुकीला सामोरे जातात। महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे नेते सुरेश नागरे यांनी या जागेवर दावा केला होता। मात्र महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विजय भांबळे यांची उमेदवारी निश्चित असल्यामुळे नागरे आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। इथल्या जर प्रश्नांचा जर आढावा घेतला तर रोजगाराचा मोठा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे। कारण इथली MIDC जी आहे ती कार्यान्वित नाही आणि जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील 40,000 पेक्षा जास्त मतदार जे आहेत ते मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर या ठिकाणी रोजगारासाठी कार्यरत आहेत आणि इथले नेते तिथे जाऊन त्यांचा मेळावा घेऊन मतदानासाठी त्यांना इथं आणण्याचा प्रयत्न करतात। मात्र रोजगाराचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही। चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे। याचं कारण असं आहे, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांनी शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता आणि या ठिकाणी मोठी खेळी करत शरद पवार यांच्याकडून प्रशांत यादव यांच्या रूपाने इथे नवा चेहरा देण्यात आलेला आहे। खरं तर या ठिकाणी शेखर निकम हे देखील संस्था चालक आहेत, शिक्षण संस्था ते चालवतात आणि त्यांना टक्कर देण्यासाठी शरद पवार यांनी मोठी खेळी करत सहकार क्षेत्रातलं मोठं नाव असलेलं प्रशांत यादव यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये कुठेतरी तुल्यबळ जी लढत आहे ती पाहायला मिळेल। असं असताना
या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेनेचा देखील मोठा मतदार वर्ग आहे आणि त्यामुळे शिवसेना देखील या ठिकाणी कुठेतरी निर्णायक भूमिकेत असणार आहे. त्यामुळे माजी आमदार सदानंद चव्हाण हे नेमके कोणाच्या बाजूने आहेत, कारण त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अनेक प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे ठरत आहेत. चिपळूण शहराचा ब्ल्यू आणि रेड लाईन बाबतचा विषय असेल किंवा वाशिष्ठी नदीच्या गाळाचा प्रश्न असेल, या संपूर्ण विषयावरती चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचं राजकारण हे मोठ्या प्रमाणे सध्या सुरू. मी सध्या सायन कोलीवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. या मतदारसंघामध्ये सर्वधर्मीय लोक मोठ्या संख्येने राहतात. विशेषतः या मतदारसंघामध्ये दाक्षिणात्य भागातले लोक अधिक आहेत. या मतदारसंघामध्ये झोपडपट्ट्यांपासून उंच गगनचुंबी इमारती आपल्याला पाहायला मिळतात. या मतदारसंघामध्ये पंजाबी कॉलनीचा पुनर्विकास असेल, झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास असेल, अस्वच्छता आणि आरोग्याचे मुद्दे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मतदारसंघामध्ये 2 टर्म भाजपचे आमदार कॅप्टन सेल्वम राहिलेले आहेत. तिसऱ्यांदा त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. तर या मतदारसंघामध्ये सध्या तरी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळणार आहे. सध्या स्थानिक मुद्दे आहेत, समस्या आहेत, त्यामुळे मतदार हे या आमदारांवर नाराज आहेत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये काँग्रेस बाजी मारतं की पुन्हा एकदा भाजप हॅट्रिक साधतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.